सध्या उन्हाचा पारा वाढलेला आहे। त्यासोबतच होऊ घातलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे। नेते मंडळी जनतेच्या दारेत आहेत। एक एक मतदान गोळा करण्यासाठी नेते व उमेदवार यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। लातूर लोकसभा मतदारसंघातील कंधार या शहरामध्ये आज काँग्रेस पक्षाची जाहीर सभा संपन्न झाली। या सभेला माजी मंत्री अमित भैया देशमुख हे संबोधित करत होते। आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी व प्रवक्ते आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया। सर नमस्कार। काय सांगताल, आज सभा झाली, कसा रिस्पॉन्स आहे कंधार शहरामध्ये? अतिशय सुंदर रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि गेल्या अनेक निवडणुकांमधून येथील जनतेचा झालेला जो भ्रमनिरास आहे, ही नवीन जी उमेदीची जे उमेदवार आहेत त्यांच्यामुळं पुन्हा एकदा इथं प्रफुल्ल वातावरण आहे। काँग्रेसच्याबद्दल अतिशय पॉझिटिव्ह वातावरण इथं निर्माण झालेलं आहे आणि गेल्या महिन्याभरापासून दीड महिन्यापासून ज्यावेळेपासून ही इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते इथं सतत फिरत आहेत आणि इथं माहोल बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि जनतेला समजावून सांगत आहे की कशा प्रकारे ही निवडणूक आणि गेल्या अनेक निवडणुकांमध्ये फरक काय आहे। ही संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे, हे लोकांना समजावून दिलेलं आहे। जवळपास लोकांना ही ते समजलेलं आहे। त्या माध्यमातून लोकांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे। आजची सभा अत्यंत उत्कृष्ट झाली। स्थानिक जे प्रश्न आहेत, जसं कंधारचं पर्यावरण किंवा इथला जो पर्यटन स्थळाबद्दल माननीय अमित देशमुख यांनी इथं अभिवचन दिलेलं आहे। तसंच पुनर्वसन जे आहे, व्यापारीचं जे पुनर्वसन करायचं आहे मार्केटचं, त्याबद्दलही त्यांनी बोललेलं आहे। तर त्यामुळं एकंदर चांगलं वातावरण इथं। लातूरमध्ये तुमची ओळख असेल, या भागामध्ये तुमची ओळख नाही, तुम्ही परिचय तुमचं? मी शेख शफी, काँग्रेसचा पदाधिकारी, माझी प्रवक्ता। तुम्ही मुस्लिम समाजाचं बिलॉंग करता। यामध्ये शहरामध्ये मुस्लिम समाज आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि अनेक वर्षापासून इथल्या स्थानिक नेत्याला हा मतदारसंघ असा आहे की नेत्याला बघून मतदान करतो, पक्षाला नव्हे। कारण इथं शिवसेना, शेकापा, विविध पक्षाच्या म्हणजे आमदार निवडून आलेले आहेत। मुस्लिम समाजाला काय आव्हान करता तुम्ही? मुस्लिम समाजाला एवढंच आव्हान करेल की जो भारतीय जनता पक्ष आहे, तो भारतीय जनता पक्ष गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी काय काम केलेलं आहे आणि मुस्लिमाबद्दल त्यांची मानसिकता काय आहे, ही एक छुपून राहिलेलं नाही आहे। NRC असेल किंवा UCC दुसरे कायदे असतील, ते बनवून कुठल्याही पद्धतीने एकही दिवस असा गेला नाही, मला वाटतं गेल्या 5 वर्षामध्ये तरी एकही दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी मुस्लिम समाजाचं परसिक्युशन, पीडा ह्या भारतीय जनता पार्टीने दिलेली नाही आहे। तर त्यामुळं पूर्णपणे जनतेच्या मनामध्ये, मुस्लिमांच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष निश्चितपणे उतरलेला आहे। सध्या निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे आणि मुंबईचे स्टार प्रचारक म्हणून नसीम खान यांनी आक्षेप घेतला पक्षामध्ये की एकही उमेदवार महाराष्ट्रामध्ये मुस्लिम दिला नाही आणि मुस्लिमांची काँग्रेसची वोट बँक मुस्लिम असं बोललं जातं। त्यांच्या वक्तव्यावर तुम्ही काय सांगता? प्रश्न तसा मोहम्मद आरिफ नसीम खानने जे रिझाईन दिलेला आहे, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असं मला वाटतं। आणि सर्व समाजाला असं म्हटलं की मला तिकीट नाही पाहिजे, म्हणजे माझ्या समाजाचा एखादाही प्रतिनिधी 48 पैकी एकतरी तिकीट काँग्रेसने दिला असं नाही। बरेच वर्ष नसीम खान हे गेल्या अनेक वर्षापासून, मला वाटतं दशकोपासून ते मंत्री राहिलेत, आमदार राहिलेत आणि त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून सत्ता उपभोगली निश्चितपणे। पण आज परिस्थिती अशी आहे की संविधान वाचलं तर लोकशाही वाचणार आहे आणि लोकशाही वाचलं तर हा देश वाचणार आहे। तर त्या माध्यमातून आपल्याला ह्या सर्व परिस्थितीचा विचार करून आणि आपण निवडणुकीमध्ये निवडून येण्याची क्षमता आणि लागणारे संसाधन ह्या गोष्टीचा विचार केला जातो आणि ही निवडणुकीची अटीतटीची निवडणूक आहे। अटीतटीच्या निवडणुकीमध्ये जे काही गोष्टी होत्या, त्यांच्या जे काही लोक विचारत होते, जे काही गोष्टी त्यांच्या मनामध्ये होत्या, त्यांनी त्या पक्षश्रेष्ठीसमोर ठेवायला पाहिजे होत्या
आणि अशा अचानक केल्यामुळं असं वाटतं की मला कुठंतरी अशा ही जी त्यांची कृती आहे भाजपला कुठेतरी पोषक आहे. माजी संशय मुख्यमंत्री आल्याशिवाय अशोक राहत चव्हाण नाही. यांच्या निकटवर्ती आहे असं बोललं जातं. काही कनेक्शन झालं का असं तुम्हाला वाटतं का? नाही ते म्हणजे तशी शंका घेण्यासाठी वाव आहे. कारण आज त्यांनी जो रिझाईन दिला किंवा राजीनामा दिला ते कुणाच्या पथ्यावर पडणार आहे हे बघणे गरजेचं आहे. काय सांगताल मग सर्वसामान्य मुस्लिम मतदारांना तुम्ही एका वाक्यात काय सांगताल? एका वाक्यात हेच सांगेल की सर सलामत तो पगडी 50. सर सलामत तो पगडी 50 असं मुस्लिम समाजाचे व काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत. आपल्यासोबत अन्य मान्यवर आहेत. सर तुमचे परिचय, तुम्ही लातूरमध्ये लौकिक असताल, या भागामध्ये नवीनच आलात, कसं वाटलं कंधार शहर? खूप छान आहे. मी हरिभाऊ गायकवाड, भटकेमुक्त ओबीसीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. या इलेक्शनमध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत की शेतकऱ्याचा मोठा प्रश्न आहे. इथल्या शासनानं ओबीसी आणि मराठा बांधवामध्ये खूप अंतर पाडण्याचं काम केले आहे. येणाऱ्या 75 वर्षामध्ये कधीही ओबीसी, भटकेमुक्त आणि मराठामध्ये कधीही वादविवाद झालेला नाही. पण या 6 महिन्यामध्ये मराठा आणि ओबीसीमध्ये फूट पडण्याचं काम 2 भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी केलेलं आहे. एकीकडं एकनाथ शिंदे यांनी मराठा लोकाला गोड बोलायचं आणि एकीकडं फडणवीसनं ओबीसीला गोड बोलायचं. यांच्या डोक्यामध्ये होतं की दोघांची मतं आपल्याला मिळावं येणाऱ्या लोकसभेमध्ये. पण आज या दोन्हीही समाजाने ओळखून घेतलेलं आहे की आपल्या दोघांमध्ये भांडणं लावण्याचं काम शिवसेना आणि भाजपनं केलेलं आहे. म्हणून या दोन्ही समाजाने ठरवलं आहे, मराठा आणि भटकेमुक्त आणि ओबीसीनी, की हे सर्व मतं आम्हा दोघांमध्ये भांडणं लावणाऱ्या लोकांना न देता काँग्रेस आणि शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट याला महाराष्ट्रामध्ये द्यायचं या सर्वांनी ठरवलेलं आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये किमान 40 जागा तरी महाविकास आघाडीच्या 100% येणार. आणि हे जे काही जातीवादी वाद वाढण्याचं काम, इथं अनेक समाजाचे संघर्ष झाले, मुस्लिम झाले, दलित झाले, पण ओबीसीचा कधीही संघर्ष झालेला नाही. हे पहिल्यांदा गावागावात ही लोन गेलं आहे. दाढी करणाऱ्या वारकाकडे संशयानं बघलेला आहे मराठा समाज, कुंभाराकडे संशयानं बघलेला आहे, लोहाराकडे बघलेला आहे, सुताराकडे बघलेला आहे, आणि सुतार ह्यांच्याकडे बघलं आहे. ह्या जाती, छोट्या छोट्या जाती, या जातीला जगणं अवघड झालं आहे. आज ह्यांचं भांडणं झालं तिथं, यांच्या मतासाठी ह्यांनी केलं, पण गावागावामध्ये पण संघर्ष केला आहे. पण ह्याच्यामधून दोन्ही समाजानं लोकशाही महाविकास आघाडीला ठरवलेलं आहे की यांना ह्याच्या पुढे येऊ द्यायचं नाही. आणि हा प्रश्न मिटला. आणि काँग्रेसनं खूप मोठं आश्वासन दिलं आहे की या देशामध्ये जनगणना करायची आणि जनगणनेनुसार जिसकी संख्या भारी उसकी भागीदारी, संख्या भारी उसकी भागीदारी. म्हणून प्रत्येकाची जनगणना झाल्यावर हे वादच होणार नाही. जेवढी संख्या आहे तेवढं जर तुम्हाला आरक्षण मिळालं, वाद व्हायचा विषय नाही. पण एकीकडे त्याच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीनं असं केलं की आता आरक्षण बंद करणार, आता आरक्षण ठेवणार नाही, घटना ठेवणार नाही. समान नागरी कायद्याचा अर्थ की सगळं रिझर्वेशन बंद करायचं. पंतप्रधान व अमित शहा असं करतात, आज सकाळपासूनच हे चालत आहे मेन सिस्टम मीडियावर की काँग्रेस जी आहे दिशाभूल करत आहे, संविधान बदलत आहे, आरक्षण संपत आहे. असं काही नाही, ते असं स्पष्ट वक्तव्य केलं. नाही, त्यांनी आत्ताचे मागची धोरण बघा. अनेक काँग्रेस सरकारने जे घेतले निर्णय समाज कल्याणचे, अनेक गोष्टीला त्यांनी कात्री लावायचं काम केलं आहे. इथल्या मुलांच्या हॉस्टेलचे पैसे वेळेवर देत नाहीत. हॉस्टेल वाढवायचं, मुलाची संख्येनुसार वाढले पाहिजेत. दलित, ओबीसी, भटके या समाजाची काही शिक्षणाची फीस आहेत ती कात्री लावण्याचं काम केलं आहे. आणि ह्यांनी केलं काय नवीन आहे ती योजनेला कात्री लावण्याचं काम केलेलं आहे. घटना बदलायचं काम यांच्या वतीनं चालू आहे. आणि ही घटना बदलला एवढ्यासाठी बदलायचे हे समान ह्यांना हे करायचे. रिझर्वेशन काय सांगता, लोहा आणि कंधारमध्ये गेल्या 2 टर्ममध्ये 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाला ह्या भागातल्या जनतेनं लीड दिलेली आहे. यंदा कसं होईल काय वाटते तुम्हाला? नाही, यावेळेस प्रचंड मतांनी या भागामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीला लीड मिळणार आहे. इथला खासदार या लोकांनी बघितलेला नाही. इथला जे खासदार होते अगोदरचे त्याला इंग्लिश लिहिता येत नाही, हिंदी कळत नाही, लिहून दिलेलं मराठी बोलता येत नाही, वाचता येत नाही. अशा माणसाला तुम्ही जर खासदार म्हणून निवडून दिली, एकीकडे आमचा खासदार डॉक्टर काळगे डोळ्याचे डॉक्टर आहेत, ते उच्च शिक्षित आहेत, लोकसभेमध्ये बोलतील
इथले प्रश्न मांडतील, इथल्या अडचणी मांडतील आणि काम करून घेतील. ती खासदार गुत्तेदार आहे आणि त्या गुत्तेदार खासदाराला दुसऱ्याने लिहून द्यावं लागतंय, दुसऱ्याने वाचायला सांगावं लागतंय. लोकसभेमध्ये कधी बोललेलं ऐकलं का तुमच्या चॅनलवर? तुम्ही तर चॅनल चालवता, कधीही बोलता येत नाही. पैसेवाला आहे म्हणून त्याला भारतीय जनता पार्टी इथं तिकीट लिलाव काढून विकलंय. या लोकसभेमध्ये काही शिकलेले मुलं नव्हते का? शिकलेले काही इंजिनियर, डॉक्टर, प्राध्यापक का मागासवर्गीय लोक नव्हते का? असं न करता गावातल्या सरपंचाला जसं अडाणी माणसाला सरपंच करायचं आणि उपसरपंचानं गावातल्या प्रस्थापितानं ते सगळं काम चालवायचं, एखाद्या लेडीजला करायचं आणि आपण सगळं काम करायचं. तसं इथल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी असं ठरवलंय की अडाणी माणसाला निवडून लोकसभेचा खासदार करायचं, त्याचे लेटर पॅड सहित त्याचे सगळे कामं आपण करायचं. तू गाडीत बस आणि नुसतं फिर, कुठं जायचं ती जा, आम्ही सगळं काम करून घेत आहोत. आज इंडिया अलायन्स व महाविकास आघाडीची सभा कंधारमध्ये संपन्न झालेली आहे. इथं सर्वसामान्य नागरिक पण आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काय नाव आहे तुमचं? गायकवाड, माधव गायकवाड. काय आज तुम्ही अमित भैया देशमुख यांना बघण्यासाठी आलात की सभा ऐकण्यासाठी, कशासाठी आला इथं? सभा बघण्यासाठी आलो. अच्छा, कुठं राहता तुम्ही प्रॉपर? विजयगड, खंदार. कंधार. काय विजयगडमध्ये हवा काय म्हणतात लोक? काँग्रेसला मतदान द्यायची इच्छा आहे त्याची. असं म्हणतात. काय नाव आहे तुमचं? हिरबा पाटील. अच्छा, काय करता व्यवसाय तुम्ही? व्यवसाय शेती. शेती. कुठं राहता? लाडका. हां, लाडका. लाडका. बरं, कसं आहे गावामध्ये हवा काय म्हणतात लोक? म्हणजे काँग्रेसलाच मतदान करायचे ते. आता इथं सभेत आला तुम्ही त्याच्यामुळे काँग्रेसच म्हणणार. नाही गावात काय म्हणतात खरं सांगा. गावातलंच सांगालो की हां. काँग्रेसला मतदान कराय, फक्त काँग्रेसलाच मतदान करायचं. आता याच्या सत्ता हातात होती तरी यायनं हे दिलं नाही, आरक्षण दिलं नाही. सभा संपन्न झालेली आहे, अनेक जण इथून गेलेले आहेत. काय सांगताल, काय नाव आहे आपलं? ॲडव्होकेट अंगद सूर्यवंशी. मी दलितांमध्ये काम करतो. ह्यावेळेस डॉक्टर शिवाजी काळगे हे 100% निवडून येणार, कारण शिवाजी काळगे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारामध्ये काही जे स्किल आहे तो स्किल ह्या उमेदवारामध्ये भाजपाच्या उमेदवारापेक्षा यांच्यामध्ये जास्त आहे. सर, आपला समाज कोणता आहे? माझा समाज मातंग समाज आहे. मातंग समाज आहे, पण मी सर्व असं बोललं जातं आता इथं थोडं कास्ट विजन झालेलं आहे. काळगे साहेब ओबीसी मध्ये येतात, ते बौद्ध आहे, असं अनेक चर्चा वितर्क झालेला आहे. नाही, ते 59 जातीमध्ये त्यांचं नाव आलं, त्यांना तिकीट दिलं आणि ते तिकीट घोषित झालं, वैध झालं. त्याच्यामुळं आता तक्रार वगैरे करायचं काही गरज नाही. जर कुणाला करायचं असेल तर त्यानं वेगळ्या मार्गानं करायचं. आता ही म्हणत काय आपलं समाज बांधव काळगे सरांच्या पाठीमागे राहील का पूर्ण खंबीर? आमचा समाज सगळं मातंग समाज, दलित समाज पूर्ण काळगे साहेबाच्या मागे राहणार. का राहणार मागे दलित समाज? तर मातंग, दलित, चांबार, ढोर हे सगळेच समाज दलितातली जेवढ्या 59 जाती आहेत तेवढ्या काँग्रेसच्या सोबत 60 ते 70% राहणार. का राहणार? तर हे जर भाजप सरकार निवडून आलं तर घटना बदलणार आहेत आणि जर घटना बदललं तर इथं देशात काहीच राहणार नाही. म्हणून बाबासाहेबाचा विचार ह्या देशामध्ये संपत असेल त्यावेळेस तळागाळातला माणूस इथं प्रचंड ताकदीनं उभा टाकणार आणि म्हणून ह्यावेळेस काँग्रेस पक्षाची सत्ता भारतामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि शिवाजी काळगे विजयी होतील. आज कंधार शहरामध्ये ही सभा संपन्न झाली. ही सभा इंडिया अलायन्स व महाविकास आघाडीची ही सभा होती. इथले वर्कर्स, कामगार जे आहेत टेंट काढत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत, माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह. हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा. हा जर व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत राहा जनतेचे मत लाईव्ह.